हॅलो स्टुडंट्स, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सोलापूर युनिव्हर्सिटी PhD एंट्रन्स एक्झामच्या बाबत सगळी काही माहिती घेणार आहोत. तर ॲप्लिकेशन स्टार्ट झालेले आहे PhD एंट्रन्ससाठी सोलापूर युनिव्हर्सिटीमध्ये. तर 7 जुलैपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन करू शकतात आणि इथे 36 सब्जेक्ट्समध्ये सीट्स अवेलेबल आहे. तर खूप सारे सीट अवेलेबल आहेत, ते सगळी इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी, तर याची सगळी काही माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर जे कोणी यामध्ये इच्छुक आहे PhD करण्यासाठी, तर त्यांच्यासाठी एक खास अपॉर्च्युनिटी आहे. कारण की आता नेक्स्ट इयरसाठी UGC नेटच्या अकॉर्डिंग तुमचे PhD ॲडमिशन होणार आहे. तर हे लास्ट असणार आहे तुमची PhD एंट्रन्स एक्झाम. तर तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. ते सगळं काही माहिती आपण बघून घेऊया, कुठून तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता, त्याच्यानंतर त्याचं सिलेबस काय असणार आहे PhD एंट्रन्सचा, आणि फीज वगैरे पण आपण डिस्कस करूया. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, तुमचा काही पण डाऊट नाही राहणार. आपण सगळं काही इथे बघूया. तर हे आहे त्याची ऑफिशियल वेबसाईट, PhD एंट्रन्स टेस्ट 2024. तर इथे त्यांनी एक कॉलम दिलेला आहे सिरियल नंबरनुसार. इथे आपण बघू शकतो PhD प्रवेश परीक्षा अभ्यासक्रम इथे दिलेला आहे. त्याच्यानंतर रूल्स आहे, त्याच्यानंतर एंट्रन्स टेस्ट रजिस्ट्रेशन आहे, इथे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात. ॲडव्हर्टाइजमेंट, जनरल इन्स्टिट्यूट, PhD एंट्रन्स टेस्ट, त्याच्यानंतर एक्झाम शेड्यूल काय असणार आहे, फी स्ट्रक्चर काय असणार आहे तुमचा, रिझर्वेशन चार्ट पण आहे. तर हे सगळं काही 1 बाय 1 आपण बघून घेऊया. तर इम्पॉर्टंट डेट काय आहे तुमची ते आपण एकदा चेक करून घेऊया. तर इथे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे 13/6 म्हणजे 13 जूनला स्टार्ट झालेला आहे. आणि सबमिशन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे ते तुम्ही 6 जुलैपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात. मॉक टेस्ट जे आहे त्याची 18 ते 20 जुलैपर्यंत असणार आहे. आणि एंट्रन्स टेस्ट जे आहे ते 2 पेपर असतात तुमचे, सगळ्यांना माहीत आहे. रिसर्च मेथोडॉलॉजी हे फर्स्ट पार्ट असतो, जे की मॉर्निंगमध्ये होणार आहे. 21 तारखेला तुमची एक्झाम असणार आहे ही, 21 जुलैला. त्याच्यानंतर तुमचा जे सब्जेक्ट आहे पेपर 2 हे आफ्टरनून, हे दुपारी असणार आहे. हे कॉमन असतो सगळ्यांना, पेपर 1 कॉमन असतो. तर याच्यासाठी मॉर्निंगमध्ये होणार आहे. त्याच्यानंतर आफ्टरनून म्हणजे एक दिवस पूर्ण तुमचा एक्झाम चालेल. आणि ज्यांनी कोणी दोन सब्जेक्टमध्ये अप्लाय केलेला असेल तर त्यांचा दुसरा जे पेपर आहे ते 22 जुलैला होणार आहे. इथे बघू शकता तुम्ही, दोज स्टुडंट हू अप्लाइड फॉर मोर दॅन 1 सब्जेक्ट, म्हणजे एकपेक्षा जास्त सब्जेक्टमध्ये तुम्ही अप्लाय केलेला असेल तर तुमचा 22 तारखेला ते एक्झाम असेल. आणि एंट्रन्स एक्झामचं जे रिझल्ट आहे ते 25 जुलैला एक्झामचा रिझल्ट लागून जाईल. तर अशा प्रकारे हे आहे इम्पॉर्टंट डेट्स. त्याच्यानंतर प्रोसिजर काय असणार आहे, तुमची ॲडमिशनची प्रोसिजर काय असणार आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, UGC नेट, CSIR नेट, गेट, CED, सिमिलर नॅशनल लेवल टेस्ट तुम्ही जर क्वालिफाईड असाल तर तुम्हाला डायरेक्ट इंटरव्ह्यूला ते बोलवतील आणि इंटरव्ह्यूच्या बेसवर तुमचं सिलेक्शन होईल. आणि ज्या विद्यार्थ्यांचा नेट गेट, CSIR नेट, UGC नेट नसेल तर त्यांच्यासाठी जे आहे एंट्रन्स टेस्ट त्यांनी कंडक्ट करणार आहेत. आणि हे जे टेस्ट आहे हे 2 पार्टमध्ये असते, पेपर 1 आणि पेपर 2. जसं की आपण पाहिलं, रिसर्च मेथोडॉलॉजी हे फर्स्ट पार्ट असतो तुमचा, आणि सेकंड जे आहे स्पेसिफिक सब्जेक्ट, म्हणजे तुमचा जे सब्जेक्ट आहे त्याच्यावर तुम्हाला 50% विचारला जातो. आणि 50% तुम्ही मार्क पाडले म्हणजे 100 मार्कचा तुमचा एक्झाम असेल तर तुम्हाला 50 मार्क्स तुम्ही जर पाडले पेपर 1 पेपर 2 दोन्ही मिळून, तर तुम्ही क्वालिफाईड होताल आणि तुम्हाला इंटरव्ह्यूला ते बोलवतील. इथे बघू शकता तुम्ही 5% रिलॅक्सेशन आहे SC ST OBC ह्या कॅटेगरीला, EWSला पण. आणि इंटरव्ह्यू जे आहे इलिजिबल स्टुडंट जे आहे ते इंटरव्ह्यूला बोलवले जातील. आणि जेवढे सीट अवेलेबल असतील त्यांच्याकडे ते तेवढे ॲडमिशन करतील. आणि तुमचा वेटेज जे आहे ते एंट्रन्स टेस्टला वेटेज जे आहे 70% असणार आहे. आणि 30% तुमचं जे आहे इंटरव्ह्यू आणि व्हायवा होणार आहे तुमची 30%. तर अशा प्रकारे तुमचा ॲडमिशनची प्रोसिजर आहे.
आणि पेपर 1 रिसर्च मेथडॉलॉजीसाठी आपल्याकडे कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे, त्याचा आपण सिलेबस पण डिस्कस करूया. पहिले आपण जे आहे पार्ट ए जे असतो तुमचा पेपर 1, त्यामध्ये आम्ही ग्लोबल ऑनलाईनवरती सोलापूर युनिव्हर्सिटीसाठी फुल सिलेबस लेक्चर तुम्हाला भेटणार आहे. प्रत्येक युनिटवरती आमचं लेक्चर आहे. त्याच्यानंतर तुमचा काही पण डाऊट नसणार आहे. म्हणजे रिसर्च मेथडॉलॉजी तुम्ही ग्लोबल ऑनलाईनवरून घेतला तर तुम्हाला बाकी काहीच करायची गरज नाही. 50% तुमचा इथेच कवर होऊन जातो आणि 50%च तुम्हाला म्हणजे क्वालिफायला मार्क लागणार आहे. म्हणजे 100 मार्काचा तुमचा पेपर असेल तर तुम्हाला 50 मार्क पाडायचे आहे फक्त पेपर 1 आणि पेपर 2मध्ये. 50 मार्कमध्ये तुम्ही क्वालिफाय होऊन जाताल. तर त्यामध्ये 10 सिलेबस जे आहे फुल सिलेबस मॉक टेस्ट असणार आहे. प्रत्येक घटकाचा आम्ही म्हणजे MCQs टाकलेले आहे ह्या मॉक टेस्टमध्ये. तुमचा तुम्ही ॲनालाइज पण करू शकता. त्याच्यानंतर नोट्स पण आहे प्रत्येक टॉपिकवरती, प्रत्येक युनिटवरती सेपरेट नोट्स आहे. तुम्हाला मराठीमध्ये पण भेटणार आहे हे नोट्स. त्याच्यानंतर MCQs क्वेश्चन बँक पण आहे आणि इथे जे आहे हिंदीमध्ये पण आहे आपल्याकडे आणि मराठीमध्ये पण आहे. मराठीमध्ये पण तुम्ही हे जे कोर्स आहे त्याला ॲक्सेस करू शकतात आणि इंग्लिश लँग्वेज तर आहेच. तर विद्यार्थी मित्रांनो, याची जी फीज आहे हे 699 फीज आहे. या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. सॉरी 699 नाही 799 फीज आहे तुमची. 799 फीज आहे. कारण की विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे आहे लाईव्ह क्लास भेटणार आहे. इथे लाईव्ह क्लास आम्ही स्टार्ट करतोय. लाईव्ह क्लास तुम्हाला भेटणार आहे. लाईव्ह क्लास जे आहे 799 रुपये फीज आहे तुमची लाईव्ह क्लासची. आणि हे मराठी लँग्वेजमध्ये असणार आहे. हे म्हणजे तुमचा जे पेपर आहे ते पण मराठी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये असतो. आणि आपले जे महाराष्ट्राचे युनिव्हर्सिटी आहे ते सगळे मराठीच प्रेफर करतात. तर अशा प्रकारे हे कोर्स आहे. तुम्ही जर हे घेतला तर तुम्हाला दुसरं काहीच वाचायची गरज नाही आहे. तुम्हाला दुसरं काहीच करायची गरज नाही आहे. 100% तुमचा पूर्ण कवर होऊन जातो इथे पूर्ण सिलेबस रिसर्च मेथडॉलॉजीचा, जे की पेपर 1 आहे पार्ट 1. आणि सेकंड पेपरसाठी पण आपल्याकडे जे आहे कोर्स अवेलेबल आहे, स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. सॉरी कोर्स नाही आहे, स्टडी मटेरियल आहे. जसं की मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, कॉम्प्युटर सायन्स, कॉमर्स, हिस्ट्री, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, जेवढे तुम्हाला दिसते इथे सब्जेक्ट, एवढे सब्जेक्टचे आपल्याकडे नोट्स आणि MCQs अवेलेबल आहे. याची जे फीज आहे हे 999 फीज आहे. या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि कोर्सला जॉईन करू शकतात. तर अशा प्रकारे आपल्याकडे पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हींसाठी कोर्स जे आहे ते अवेलेबल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण सिलेबस बघून घेऊया. सिलेबस त्याच्यानंतर कोणत्या सब्जेक्टमध्ये तुमचं जे आहे किती सब्जेक्ट अवेलेबल आहे यामध्ये. तर फॅकल्टी जे इथे बघू शकता तुम्ही पेटचा सिलेबस दिलेला आहे इथे फॅकल्टी ऑफ सायन्स आणि टेक्नॉलॉजी. त्यामध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, इलेक्ट्रॉनिक, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक आहे, झोलॉजी आहे, बॉटनी आहे, जॉग्राफी, कम्प्युटर सायन्स, मॅथमॅटिक्स, बायोटेक्नॉलॉजी, सिव्हिल इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर इथे कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, ENTC इंजिनिअरिंग अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग, फार्मसी, त्याच्यानंतर आहे जिओ इन्फॉर्मॅटिक्स, जिओलॉजी, स्टॅटिक्स. हे झालं सायन्सच्या फॅकल्टी होत्या हे. त्याच्यानंतर फॅकल्टी ऑफ इनडिसिप्लिनरी स्टडी, एज्युकेशन, फिजिकल एज्युकेशन, त्याच्यानंतर सोशल वर्क आहे, लायब्ररी सायन्स आहे, लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स. त्याच्यानंतर फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीजमध्ये पॉलिटिकल सायन्स आहे, इकॉनॉमिक्स आहे, हिस्ट्री आहे, रूरल डेव्हलपमेंट, हिंदी, त्याच्यानंतर मराठी पण आहे, इंग्लिश आहे, उर्दू आहे, लॉ आहे, सायकोलॉजी सब्जेक्ट आहे तुम्हाला ह्युमॅनिटीमध्ये, कन्नडा आहे, त्यानंतर AIHC&A पण आहे. त्याच्यानंतर फॅकल्टी कॉमर्स अँड मॅनेजमेंटमध्ये जे आहे अकाउंटन्सी, कॉमर्स आणि मॅनेजमेंट हे जे आहे अशा प्रकारे तुमचे जे सब्जेक्ट आहे हे सब्जेक्टचे तुम्हाला तिथे ॲप्लिकेशन करू शकतात तुम्ही या सब्जेक्टमधून तुम्हाला PhD करायची असेल तर सिलेबस आपण सगळ्यांचा सेमच सिलेबस असतो. तर तुम्हाला सिलेबस आहे एकदा चेक करून घेऊया आपण जस्ट एक केमिस्ट्रीचा बघूया. पेपर 1चा आपण केमिस्ट्रीचा बघून घेऊया.
बघू शकता तुम्ही रिसर्च मेथोडॉलॉजी आहे तुमचा पेपर 1. इथे तुम्हाला फंडामेंटल्स ऑफ रिसर्च, त्याच्यानंतर डिफायनिंग अँड रिसर्च प्रॉब्लेम, लिटरली सर्वे अँड डॉक्युमेंटेशन, त्याच्यानंतर करंट ट्रेंड इन रिसर्च, रिसर्च प्रपोजल अँड डिझाईन, डाटा कलेक्शन प्रोसेसिंग अँड ॲनालायसिस, हायपोथेसिस, त्याच्यानंतर रिसर्च इथिक्स, प्लॅगरिझम अँड इम्पॅक्ट ऑफ रिसर्च, ॲप्लिकेशन ऑफ ICT इन रिसर्च, फंडिंग एजन्सीज अँड रिसर्च ग्रांट. या प्रकारे तुमचे 10 युनिट असतात. प्रत्येक सब्जेक्टचे जे आहे 10 युनिट आहे. तुम्ही तुमचा सिलेबस बघू शकतात आणि सेकंडचं पण अवेलेबल आहे. सेकंडचं इथे तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला ते डाउनलोड होऊन जाईल इथून. तर अशा प्रकारे हे जी लिंक वगैरे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही तुमचा सब्जेक्टचा सिलेबस बघू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला ॲप्लाय कुठून करायचं आहे इथे बघू शकता तुम्ही. ऑनलाईन ॲप्लिकेशन आर अवेलेबल ऑन वेब लिंक. या लिंकवरती जाऊन तुम्ही जे आहे ॲप्लिकेशन करू शकता. आणि इथे जे आहे हार्ड कॉपीची म्हणजे तुम्हाला गरज नाही आहे. डायरेक्ट तुम्ही ऑनलाईन भरू शकतात. ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्ही भरू शकता तिथे. त्याच्यानंतर PhD एंट्रन्सचे जे आहे ॲप्लिकेशन फीज ओपन कॅटेगरीसाठी 1200 आहे आणि हे रिफंड नाही होणार. म्हणजे तुम्ही एकदा फीज भरली तर ते रिफंड नाही होणार. आणि रिझर्व कॅटेगरी म्हणजे SC ST OBC त्याच्यानंतर EWS कॅटेगरीवाले जे आहे त्यांच्यासाठी 800 रुपये फीज आहे. तर अशा प्रकारे हे फीज आहे तुमची. तर विद्यार्थी मित्रांनो, जे कोणी इच्छुक आहे PhD करण्यासाठी, महाराष्ट्रामधून PhD करायची आहे सोलापूर युनिव्हर्सिटीमध्ये, तर चांगली एक अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही तिथे PhD करू शकतात. तर इथे आपण हे सिलेबस वगैरे बघितलेलं आहे. 50% तुम्हाला रिसर्च मेथोडॉलॉजी विचारणार आहे आणि 50% तुमचा सब्जेक्ट. इथे बघू शकतात पासिंग क्रायटेरिया स्टिप्युलेट मिनिमम 50% मार्क टोटल मार्क ऑफ द बोथ पेपर. इन रिसर्च मेथोडॉलॉजी 50% टोटल मार्क जनरल कॅटेगरी स्टुडंट. फॉर रिझर्व कॅटेगरी रिक्वायर्ड इज अ मिनिमम ऑफ 20%. म्हणजे रिझर्वेशन जे ज्यांचं आहे त्यांना म्हणजे रिझर्वेशन दिलेलं आहे. इथे बघू शकता तुम्ही 45% जरी त्यांनी पाळले मार्क तर ते क्वालिफाईड असतात. आणि 50% जे जनरल स्टुडंट आहे त्यांच्यासाठी 50% आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हींसाठी कोर्सेस अवेलेबल आहेत. तुम्ही इंटरेस्टेड असाल तर PhD करण्यासाठी तर कोर्स नक्कीच घ्या. कारण की तुम्हाला दुसऱ्याकडे काही करायची गरज नाही आहे. इथे तुम्हाला सगळं काही भेटेल. रिसर्च मेथोडॉलॉजीचं आणि पेपर सेकंडचे पण आपल्याकडे स्टडी मटेरियल आहे अवेलेबल. तर अशा प्रकारे आजची अपडेट होती. आणि याची जे लिंक आहे युनिव्हर्सिटीची जे लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथून जाऊन व्हिजिट करू शकतात. आणि तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही जाऊन पण चेक करू शकतात आणि कमेंट मला करू शकतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही पण डाऊट वगैरे असेल तर तुम्ही मला विचारू शकतात. इथे बघू शकतात तुम्ही इथे म्हणजे कॅटेगरी वाईज तुमचं डिवायडेशन केलेलं आहे इथे. तर इथे जाऊन पण तुम्ही बघू शकता तुमची कोणती कॅटेगरी आहे आणि कॅटेगरीमधून तुम्हाला किती सीट अवेलेबल आहे. तर इथे बरेच सीट अवेलेबल आहे. हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघून घेऊया. 476 सीटमध्ये तुम्ही भरू शकतात फॉर्म. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे डिटेल व्हिडिओ आपण नेक्स्ट बघूया. जरा तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकतात. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. अशा प्रकारे आपण आजची अपडेट होती. तुम्हाला आवड असेल लेक्चर तर तुम्ही लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आणि जे कोणी इंटरेस्टेड आहे PhD करण्यासाठी सोलापूर युनिव्हर्सिटीमध्ये तर त्यांना पण हे जे अपडेट आहे ते फॉरवर्ड करा.